कन्यादाना इतकं पुण्य या जगतामध्ये कोणतं नाही दादा। साधू संत जागोजागी सांगतात बघा, अरे ज्याच्या घरी बेटी जन्माला येते, ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते, त्याच्या इतका भाग्यवान बाप या जगामध्ये दुसरा कोणी नाही। का म्हणून आपण नारी शक्तीचा तिरस्कार करावा? कशामुळे करावा? आपली मानसिकता कोणत्या स्तराला जाते? कधी कधी आपण सुद्धा आपले आत्मचिंतन कधी कधी करण्याची वेळ आपल्यावर आहे ना। कन्यादान करणं ह्याच्या इतकं पुण्य या जगतामध्ये दुसरं नाही। त्याचं पुण्य किती आहे मी माझ्या पदरचं सांगत नाही, साधू संतांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय बघा। सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान। अरे ज्या व्यक्तीच्या प्रारब्धामध्ये, ज्या व्यक्तीच्या कर्मामध्ये, ज्या व्यक्तीच्या संचितामध्ये कन्यादान करण्याचं पुण्य प्रबल्य होतं ना, कन्यादान करण्याचं भाग्य ज्याच्या हातून घडतं ना, अरे त्याच्या दानाची पुण्य शास्त्रकार सांगतात, अरे पृथ्वी दान दिले इतकं पुण्य एक कन्यादान केल्यामध्ये आहे। वाजवा जरा जोरात वाजवी जा, धरून आणल्यासारखं बसत जाऊ नका। म्हणून नारी जन्माचा सगळ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये स्वागत केलं पाहिजे। स्त्रीचा तिरस्कार आपण नाही केला पाहिजे बुवा। शास्त्र सुद्धा सांगतं बघा, ज्या घरामध्ये, ज्या देशामध्ये नारीचा सन्मान होतो ना, तो देश सुखी राहतो। ज्या राष्ट्रामध्ये नारीचा सन्मान होतो ते राष्ट्र सुखी असतं। ज्या जिल्ह्यात नारीचा सन्मान होतो दादा, तो जिल्हा सुखी असतो काका। ज्या तालुक्यात नारीचा सन्मान होतो तो तालुका सुखी असतो। ज्या गावात नारींचा सन्मान होतो ते गाव सुखी असतं। त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचंय दादा, अरे ज्या घरामध्ये नारीचा सन्मान होतो ना, त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो बघा। यत्र नार्यंस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः, शास्त्रवाक्य आहे, शास्त्र सिद्धांत आहे त्याला। म्हणून माझ्या घरी जास्तच मुली व्हायला लागल्यात आणि मुली माझ्याच जन्मामध्ये माझ्याच कर्मामध्ये का प्राप्त व्हायल्यात म्हणून कधी नाराज होऊन बसायचं नाही दादा। अरे जे पुण्यवान लोक असतात, जे भाग्यवान लोक असतात, ज्यांचं संचित चांगलं असतं, तशांच्याच घरी लक्ष्मीच्या रूपानं मुलगी जन्माला येत असते। पापी माणसानं जर कितीही प्रयत्न केले, माझ्या घरी एखादी तरी मुलगी जन्माला यावी, एखादी तरी मुलगी जन्माला यावी, पण जो पापी असतो ना त्याच्या घरी मुलगी अजिबात जन्माला येत नसते। जे पुण्यवान असतात त्यांच्याच घरामध्ये, कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येत असते। हिमालयानं आणि मीनामय्यानं पार्वतीचं कन्यादान केलंय। जसं कन्यादान केलं ना दादा, अनेक प्रकारचे ब्राह्मणांना दान धर्म दिलेले आहेत, गायी दान दिलेले आहेत, सुवर्ण दान दिलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे। लग्न समारंभाच्या वेळी, मंगल कार्यालयाच्या वेळी काही दान करावं लागतं, ती दानं सगळी हिमालयाने आणि मेनेनं केलेली आहे। आता लग्नानंतरची थट्टा मस्करी चालू आहे। सगळ्या देवांच्या पत्नी येतात आणि शिवजींना डवसतात, असं चिडवतात। लक्ष्मी येते लक्ष्मी आणि शिवजींना म्हणते, भोलेनाथ आता तुमच्या सतीला जवळ घ्या। ज्या सतीच्या विरहानं तुम्ही दुःखी होता, सतीच्या विरहाचं दुःख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं होतं, ती सती आता पार्वती मैयाच्या रूपाने हिमालयाच्या आणि मेनीच्या उदराला जन्माला आले, तीच आता तुमची पत्नी झालेली आहे। आता तुमचं जे विरह झालेला होता, विरहाचं दुःख होतं, घ्या ना तिला मिठीत, घ्या जवळ तिला। तुम्हाला तिच्याशिवाय जगणं असंही झालं होतं ना, झाली बघा ती प्राप्त तुम्हाला, ती सतीच आहे। सावित्री येते, सावित्री म्हणते, शिवजी भोलेनाथ आता काय करा, ज्या सतीसाठी तुम्ही रात्रंदिवस रडत होता ना, त्या सतीला आता प्रेमानं जवळ घ्या। ज्या ताटामध्ये अन्न आहे, 2 ताटं जर लावली असतील ना, शिवजी तुमच्यासाठी 1 ताट आणि पार्वतीसाठी 1 ताट, तर 2 ताटं लावायची नाहीत बघा। कोण म्हणती? कोण म्हणायली? जोरात बोला ना, कोण म्हणायली? सावित्री कोणाला म्हणायला लागली? शिवजीला म्हणायला लागली। 2 ताटं लावली ना, 1च ताट लावत जा आणि आपल्या हातानं घास मोडत जा आणि तुमच्या सतीला अर्थात पार्वतीला तो घास हातानं प्रेमानं भरवत जा। एवढेच नाही,
आदिती म्हणते, तुमच्या दोघांचं भोजन झाल्यानंतर सतीला तसं झोपू देऊ नका पार्वती मैयाला, तिला मुखशुद्धीसाठी चांगला विडा देत जा. अशा अनेक सगळ्या देवांच्या पत्न्या शिवजींची थट्टा मस्करी करायला लागली. शिवजींनी पुन्हा कामदेवाला जीवदान दिलेलं आहे. वरबाप म्हणून हिमालयाने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना, वर मंडळींना भोजन दिलेलं आहे. पंचपक्वानाचं भोजन सगळ्या वराडी मंडळींना दिलेला आहे. हिमालयाकडून चांगल्या प्रकारचा उत्तम असा पाहुणचार हिमालयाने वराडी मंडळीचा केलेला आहे. आणि आता बघा, ज्यावेळेस पाहुणचार वगैरे सगळा होतो ना, आता सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा काय असतं लग्नात? तुम्ही काही सगळे ब्रह्मचर्य आहेत का? मुलीला पाठवण्याचा विदाईचा कार्यक्रम असतो. आणि विदाईच्या कार्यक्रमाच्या अगोदर जी मुलगी नववधू असते, त्या नववधूला तिच्या आईने संस्कार द्यायचे असतात. नांदायला जाण्याच्या अगोदर, पतीच्या घरी जाण्याच्या अगोदर संस्कार देण्याची पद्धत आहे. पुराणानं ती पद्धत सांगितलेली आहे, पण आता आपलं डोकं कुठे आहे काय माहित आहे. अरे, ज्या मुलीचं लग्न केलं तिच्या आईनं, तिच्या पतीसोबत जर ती सासरला जात असेल तर तिला सांगत जावं, बाई तायडे चांगलं वागत जा बर का. तिथे गेल्यानंतर पतीला उलट बोलत जाऊ नको. सासू सासऱ्यांचा आदर करत जा. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी घरामध्ये वावरत असताना डोक्यावरून पदर घेत जा. रस्त्यानं चालत असताना वरी तोंड करून चालत जाऊ नको, खाली तोंड करून चालत जात जा. दरवाजात उभा टाकून केस खाजीत उभा टाक जाऊ नको. डोक्यात जर वा झाल्या तर उमऱ्यावरून वा कधी काढत बस जाऊ नको. पतीची मर्जी राखत जा. पती जेणेकरून आपल्या हातात कसा येईल असं सांगावं लागतं ना. आपल्या लेकीला असं सांगावं लागतं ना. जर सासरा जर लयच वटवट करू लागला त्याला एक एक वेळ उपाशी ठेवत जा असं सांगावं लागतं ना. सासू जर लईच आकार करत असेल तर त्या सासूला अशा तिच्या झपऱ्या धरायच्या. झपऱ्या तुमच्याकडे झपऱ्याच म्हणतात ना? काय म्हणतात? काय हसायल्यात बा ह्यांना, काय गोष्ट पटायला लागली ही. अशी झिपरी धरायची त्या सासूची, गरगर 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 फिरवायची, चौकटीवर आपटायची. असंच ना. तसं सांगत जाऊ नये. अरे, संस्कार मुलीला द्यायचे. आईनं कशी, बाई चांगलं वागत जा. अशीच एक आई होती, नवीन लग्न झालं तिच्या मुलीचं, ती संस्कार द्यायला लागली, बाई ज्येष्ठ श्रेष्ठांचा आदर करत जा, पतीची मर्जी सांभाळीत जा, पतीला उलट शब्दानं बोलत जाऊ नको, पतीचा आदर करत जा, पती जेवल्यानंतरच जेवत जा, पती जेवण्याच्या आधी तूच डचा खात जाऊ नको. ही सगळं त्या माईनं सांगितलं. ह्या पोरीनं ऐकून घेतलं ना. आई मी नांदले तर, कळालं का तुम्हाला? कळालं का? अरे, मग असे जर संस्कार आपल्या लेकराला लागत असतील, काय अर्थ आहे? आता मीना मैया साध्वी नावाच्या स्त्रीला बोलून घेते आणि पतिव्रता धर्माचे संस्कार पार्वती मैयाला सांगते. साध्वी ब्राह्मणी येते, पार्वतीच्या महालात जाते आणि पार्वतीला म्हणते, बेटा इतके दिवस तू आई वडिलाच्या प्रेमामध्ये वाढलेली आहेस ग. आता तुला नांदायला जायचंय, नांदायला तुझ्या सासरी. पण सासरी जाताना काही धर्म आहे. त्याच्यामध्ये विशेष धर्म म्हणजे पतिव्रता धर्म आहे. पार्वती लक्ष देऊ नाही. पतिव्रता स्त्रीनं कसं वागावं लागतं, साध्वी ब्राह्मणी पार्वती मैयाला पतिव्रता धर्म शिकवते. अगं पार्वती, या जगतामध्ये, या भारत देशामध्ये सर्वात धन्य स्त्री कोणती असेल, ती फक्त आणि फक्त पतिव्रता स्त्री आहे. तिच्याशिवाय या जगतामध्ये दुसरी स्त्री पूज्यच नाही आहे. ती सर्वात पवित्र आहे. काय त्या पतिव्रतेचं सामर्थ्य आहे ग पार्वती, लक्ष देऊन ऐकतो. त्या पतिव्रतेच्या प्रभावाने अनेक पापांचा नाश जळून भस्म होतात. इतकं सामर्थ्य त्या पतिव्रता स्त्रीमध्ये आहे. एवढंच नाही, या जगतामध्ये काही काही पतिव्रता झाल्या बघ. शत्रुपा देवी पतिव्रता होती. अनुसया, लक्ष्मी, स्वाहा, स्वधा, सती, सज्ञा, सुमती, श्रद्धा, मेना यांच्याप्रमाणे इतरही काही या जगतामध्ये पतिव्रता होऊन गेल्या.
अहिल्या पतिव्रता, द्रौपदी पतिव्रता, सीता पतिव्रता, तारा पतिव्रता, मंदोदरी पतिव्रता. अरे या पतिव्रता स्त्रीचं आपण मुखानं नाव जरी घेतलं तर जन्मोजन्मीचे पाप जळून भस्म करण्याची ताकद त्यांच्या नावात आहे. इतकं पतिव्रता स्त्रीचं सामर्थ्य आहे ग पार्वती. एवढंच नाही, आता तुला तर काय, तू किती भाग्यवान आहेस बघ, तुझ्या पुण्याला तर जोड नाही बघ पार्वती. अगं जगाचा मालक करतो मान्यता करतो भोलेनाथ माझा भगवान शिवजी, त्या शिवजींची तुला अर्धांगिनी होण्याचं भाग्य तुझ्या पदरामध्ये कर्म प्राप्त झालंय. तुझे इतकी पुण्यवान तूच आहेस. आता तू चांगलं पतिव्रता धर्म टिकवला पाहिजे, पतिव्रता धर्माने तू वागलं पाहिजे ग पार्वती. पार्वती लक्ष देऊन त्या साध्वी ब्राह्मणीचे एक एक शब्द ऐकते. दादा माऊल्यांनो, तुमच्यासाठी ही कथा फार मोलाची आहे. हा प्रसंग फार मोलाचा आहे. हा जर प्रसंग तुम्ही कथेमध्ये ऐकला आणि तो जर आचरणात आणला ना, ही आमच्या सप्ताह समितीने ठेवलेली शिव महापुराण कथा आज फळाला आली म्हणायला काहीच हरकत नाही. ती साध्वी ब्राह्मणी सांगते, पार्वती पतिव्रता स्त्रीनं कसं वागलं पाहिजे. आता एक 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 पतिव्रता धर्म सांगते. आता ती साध्वी ब्राह्मणी पार्वतीला सांगते, पतिव्रता स्त्रीनं काय करावं. पती जेवल्यानंतरच जेवण करावं. पतिव्रता स्त्रीने पती जेवल्यानंतरच जेवण करावं. पती जेवण्याच्या आधी आपण जेवण करू नये. पण सध्याच्या कलियुगामध्ये पती जर कोणत्या नोकरीला असेल आणि त्याला जर घरीला यायलासाठी जर उशीर होत असेल, खिचडी तयार झालेली असते, कुकरनं 3 शिट्ट्या दिलेल्या असतात, पुन्हा त्याच्यासोबत भजे काढलेले असतात, भजे गरम गरम भजे. भज्याचा पहिला घाणा कोण हाणतं? खरड झाले, काळणी झाली का कसे झाले म्हणून बघतं कोण? तुम्हाला तोंड नाहीत का खायला? अगोदर आपणच खाऊन बघतो बघा. एवढंच नाही ग पार्वती, पती झोपल्यानंतर पतिव्रता स्त्रीने झोपावं आणि पती उठण्याच्या आधी पतिव्रता स्त्रीने झोपेतून उठावं. पती समोर जाताना सौभाग्याचे अलंकार अंगावर परिधान करावे, तर मगच सौभाग्यवती स्त्रीनं, पतिव्रता स्त्रीनं पती समोर आपला चेहरा घेऊन जात जावं. आपला पती जर परगावी गेला असेल ना, परगावी, तर त्या पतिव्रता स्त्रीने श्रंगार करू नये, सोन्याचे अलंकार अंगावर परिधान करू नये. हे कोण कोणाला सांगायलंय? ब्राह्मणी कोणाला सांगायली? पार्वती मैयाला. हे शिवपुराणात आहे, हे पण ऐकत जा. अगं आपला पती एखाद्या वेळेस आपल्याला जर वाईट बोलला, जर पती वाईट बोलला तर त्याला प्रत्युत्तर देत बसत जाऊ नये, त्याला परत उलटा शब्दामध्ये बोलत जाऊ नये. आपल्या पतीची कधी निंदा करत जाऊ नये. एखाद्या वेळेस आपण जर किचनमध्ये काम करत असो आणि काम करता करता आपला पती जर घरी आले असतील आणि अचानक जर आपल्या पतीनं आपल्याला आवाज दिला, आपल्या हातातलं काम बाजूला टाकत जावं. पतीनं बोलवल्याबरोबर पतीचं जे काय काम असेल ते करण्यासाठी त्या पतिव्रता स्त्रीनं जात जावं. त्याचं म्हणणं ऐकावं, त्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावं. त्याच्यासमोर मोकळे केस सोडून कधी जायचं नाही. त्याच्यासमोर कधी उदास चेहरा घेऊन कधी जायचं नाही. त्याच्यासमोर जात असताना अमंगलवृत्ती धारण करून कधी जायचं नाही. त्याचं चित्त दूषित होईल असं आपलं कृत्य नसावं. कोण कोणाला सांगायला लागले? बोला बोला. आता तुमची काही दातकिळ बसली का म्हणतो मी? साध्वी ब्राह्मणी पार्वती मैयाला सांगते. अरे एवढंच नाही, पतिव्रता स्त्रीने काय काय करू नये हे ती साध्वी ब्राह्मणी पार्वती मैयाला सांगते. पतिव्रता स्त्रीने घराच्या उंबऱ्यावर असं उभा टाकू नये. उंबऱ्यावर उभा टाकून कधी आपल्या डोक्याचे केस विंचरत जाऊ नये. आपल्या डोक्याचा केस जर एखाद्याच्या पायाखाली तुडवला गेला तर आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं. कारणाशिवाय दुसऱ्याच्या घराला कधी जायचं नाही. जर आपलं महत्वाचं काम असेल तरच दुसऱ्याच्या घरी जात जावं.
पती जर आपला देवदेव करणार असेल तर पतीनं झोपेतून उठण्यापूर्वी त्याचं स्नान वगैरे होण्यापूर्वी आपण त्याची जर त्याला रोज पूजा अर्चा करायचा नित्यनेम असेल तर त्या पूजनाची सामग्री त्या पतिव्रता स्त्रीने अगोदरच तयार करून ठेवावी लागते. ज्यावेळेस मासिक धर्म येतो ना दादा, त्या मासिक धर्मामध्ये 3 दिवस आपल्या पतीला आपलं तोंड दाखवायचं नसतं. सौभाग्याचं प्रतीक म्हणून जे काय अलंकार आहे, हळद कुंकू सिंदूर तांबूल अशी मंगलभूषणे अंगावर धारण सुवासिनी स्त्रीने, सौभाग्यवती स्त्रीने, पतिव्रता स्त्रीने अंगावर धारण करावी. जी स्त्री आपल्या पतीचा दिवस करते ना, तिच्यासोबत मैत्री पतिव्रता स्त्रीने करायची नाही. तिच्याशी कसले संबंध ठेवायचे नाही. जी आपल्या पतीलाच देव मानते ना, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. अरे जे आपल्या पतीलाच देव मानते, आपल्या पतीलाच तीर्थ मानते, आपल्या पतीच्या चरणामध्ये सगळ्या तीर्थाचा वास मानते, तिच्या इतकी धन्य पतिव्रता या देशामध्ये दुसरी कोणती नसते दादा. तीर्थयात्रेला जायचं झालं तर पतीची परवानगी घेऊन जात जावं. जर पतीची परवानगी न घेता जर आपण 4 धाम यात्रा गेली, तीर्थयात्रा केली तर ती तीर्थयात्रा काही फायद्याची काही पुण्य प्रदान करणारी ती यात्रा नसते. जी स्त्री आपल्या पतीवर रागावते, जी स्त्री आपल्या पतीची निंदा करते, जी स्त्री आपल्या पतीला उलट सुलट बोलते, मेल्यावर शिवपुराण सांगतं तिला नरकातच जागा आहे. नरकच आहे, नरक नरक खात्रीशीर सांगतोय मी. आणखी काय काय करावं पतिव्रता स्त्रीने? ती साध्वी ब्राह्मणी सांगायला लागली पार्वतीला. पतिव्रता स्त्रीने आपला पती जर घरी आला आणि तो जर आसनावर बसला असेल, मोकळा करावा, त्याच्या आसनापेक्षा उंच आसनावर पतिव्रता स्त्रीने पत्नीने बसू नये. दुष्टाजवळ जाऊ नये. पतीशी बोलताना अर्धवट गुणात्मक, पोटामध्ये संशय ठेवून कधी बोलायचं नाही. जे काय असेल ते फटकन बोलून पतीला मोकळं व्हायचं, त्याच्यामध्ये पाप लागत नाही. पोटात गाठ ठेवून जर पतीला बोललं तर त्याचं पाप आहे, त्याचा दोष आहे. आपला पती जसा नेहमी प्रसन्न राहील असं त्या पतिव्रता स्त्रीनं वागलं पाहिजे पार्वती. एवढंच नाही, जी स्त्री आपल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत एकांतात राहते ना, शिवपुराण सांगतं तिला पुढचा जन्म घोबडाचा मिळतो. जी स्त्री पतीने मारल्यावर त्याला उलट मारण्यासाठी धावते ना, तिला वाघाचा किंवा विंचवाचा जन्म पुढचा मिळतो. विंचू माहिती का? विंचू त्याला गोड गोड असं तोंड असतं बघा. त्याला जवळ घ्यावं लागतं, त्याच्या अंगावरून हात फिरवावा लागतो, त्याची मया करावी लागते, त्याला प्रेमानं चोंबाळावं लागतं. आणि मग ते काय करतं? ठणका देतं, ठणका. आपणच जेवते, आपणच मिष्टान्न करून खाते, चांगले चांगले पदार्थ आपणच खाते, आणि पतीला देताना जरा कमी प्रमाणात देते. तिला पुढचा जन्म ग्रामशुकराचा मिळतो. ग्रामशुकर म्हणजे कळतं का तुम्हाला? डुक्कर, डुक्कर. हा, डुक्कर. मग ते गावामध्ये फिरतं बघा. जी स्त्री आपल्या पतीला अरे कारे बोलते, अरे विठ्ठल इकडे, आपल्या पतीला नावानं अरे कारे बोलते, अर्जुन तात्या, ती पुढच्या जन्मात मुकी होते. तिला देव मुक्यच करून टाकतो, तिला काहीच बोलता येत नाही. जी स्त्री आपल्या पतीकडे द्वेषानं बघते ना, द्वेषानं, सतत रागानं बघते, सतत द्वेषाने बघते, ती पुढच्या जन्मामध्ये चकणी होते. चकणी, चकणी माहिती आहे का तुमच्याकडे? लाडूकडे बघती, जिलबी मागती. हे जे सगळे जे प्रकार आहेत बुवा, त्याला पुराणाचा आधार आहे. विको कमी घर पुराणाचा आधार आहे त्याला.
लोक म्हणतात बाबा दिसायला किती सुंदर लेकरू आहे, पण बघताना जरा बांगच बघतंय, तिरपच बघतंय. हिनं मागच्या जन्मामध्ये नवऱ्याचा द्वेष केलेला असतो म्हणून ही असं जन्माला आलेली असती ती. अरे पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य आहे पार्वती. अगं त्या पतिव्रतेच्या पुण्यप्रभावानं काय होतं बघ. अगं तिच्या आईकडल्या 3 पिढ्याचा उद्धार होतो आणि बापाकडल्या 3 पिढ्याचा उद्धार करण्याची ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये आहे. अगं ज्या ज्या घरामध्ये, ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या राज्यामध्ये, ज्या ज्या देशामध्ये पतिव्रता स्त्रीचे पाय लागतात ना, ते घर धन्य असतं, ते घर पवित्र होतं, ते गाव पवित्र होतं, ते राष्ट्र पवित्र होतं, तो देश पवित्र होतो. आपल्या भारत देशाची पवित्रता जर टिकून असेल लाला, या भारत देशामध्ये माझ्या माता माऊल्या असंख्य पतिव्रता आहेत म्हणूनच ती टिकून आहे. पुन्हा साध्वी ब्राह्मणी उत्तम पतिव्रता, कनिष्ठ पतिव्रता, मध्यम पतिव्रता अशी पतिव्रता धर्माची लक्षणे सांगते. आणि पतिव्रता धर्माचा उपदेश साध्वी ब्राह्मणी पार्वती मैयाला करते. आणि दादा आता हा पतिव्रता धर्माचा साध्वी ब्राह्मणीकडून पार्वतीला मैयाला उपदेश झाल्यानंतर आता पार्वतीच्या विदायाची वेळ जवळ येते बघा. आता हिमालय सुद्धा असा दुःखाच्या अंतकरणानं डगबगलेला आहे. दादा किती झालं, कालच्या कथेमध्ये मी सांगून गेलो तुम्हाला. बापाचं अंतकरण जरी दिसायला तुम्हाला कठोर असेल, बापाचं अंतकरण थोड्या थोड्या गोष्टीला विवळत नसेल. बापामध्ये आणि आईमध्ये फरक एवढाच आहे, आई थोड्या थोड्या दुःखाला डोळ्यामध्ये धारा आणते, अश्रूच्या धारा आणते बघा. बाप थोड्या थोड्या गोष्टीला असं म्हणजे धीर सोडत नाही. क्षुल्लक क्षुल्लक घरामध्ये गोष्टी जर घडल्या तर बाप त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याच्याकडे महत्व देत नाही तेवढं. त्या लहान वयाच्या लेकरापासून ती मुलगी वयातीपर्यंत तिची सगळी काळजी संगोपन जरी आई घेत असेल, पण मी कालच बोललो, जे बापाचं प्रेम लिकीवर असतं, लिकीचं प्रेम जे बापावर असतं, या जगामध्ये असं नातं तुम्हाला शोधून कुठं सापडत नसतं. सगळेजण म्हणतात आई श्रेष्ठ आहे, आई श्रेष्ठ आहे. शास्त्र सुद्धा म्हणतं मातृदेव भव. सुरुवातीला आईलाच देव म्हटलं. आजकाल कीर्तनकार बी कीर्तनाने म्हणायला लागले, आई माझी मायेचा सागर, सगळीकडे माईचाच उदो उदो, आईचाच उदो उदो. मी म्हणतो अरे बाप काही आबाळातून पडला का? बापाचं कुठंतरी नाव घेतलं पाहिजे ना. मी सांगत असतो दादा नेहमी, अरे थोड्या थोड्या गोष्टीमध्ये, थोड्या थोड्या संकटामध्ये जर तुम्हाला आईची आठवण येत असेल, पण ज्यावेळेस एखादा आपल्यावर भयानक प्रसंग आपल्या समोर नजरेसमोर येईल त्यावेळेस आईची आठवण नाही येतात. त्यावेळेस जर आठवण कोणाची येत असेल ती फक्त आणि फक्त बापाची आठवण येते. एखादा मुलगा असावा एकुलता एक, सतत आईच्या भोवती लाड घालणारा असावा, आईच्या अंगाला झोमणारा असावा. जेवताना आई ग, बसताना आई ग, उठताना आई ग, झोपताना आई ग, आई ग, आई ग, आई ग, साऱ्या त्याच्या तोंडामध्ये आईचा शब्द असावा दादा. पण ज्यावेळेस तो मुलगा मोटरसायकलवर प्रवास करण्यासाठी हायवेला लागावा ना, हायवेला लागता लागता त्याची गाडी 70-80च्या स्पीडनं असावी, 70-80च्या स्पीडनं त्याची गाडी चालत असताना अचानक पडून 4 व्हीलर स्पीडमध्ये यावी, अचानक स्पीडमध्ये येणार आणि त्याच्या गाडीला ठोकणार, तितक्यामध्ये तो बाप रे म्हणतो. त्यावेळेस आईचं कुठे जातं, आईचं प्रेम कुठं जातं, आईची आठवण येते का तेव्हा? जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये उच्च टोकाची संकट येतात ना, त्यावेळेस बाप आठवत असतो दादा. आणि बापा इतकं लेकीवर प्रेम करणाऱ्या या जगातामध्ये दुसरं कोणतं नातं नाही. अरे जन्म झाल्यापासून जरी त्या मुलीचा संगोपन पालन पोषण आईनं केलं असेल ना, ज्यावेळेस लग्न तिचं ठरतं, लग्न आणि जसं लग्न ठरतं तसं बापाच्या अंतकरणामध्ये दुःखाचा डोंगर पेटतो दादा. आज माझी छकुली लहानपणापासून तळ हाताच्या फोडासारखी सांभाळली.
अरे तिचं सुख तिचं दुःख, तिच्या सगळ्या गोष्टी मी तिचं पालन पोषण, तिचं कोड कौतुक मी केलं. तिच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता मी पडू दिली नाही. पण आज ती माझी एकुलती एक मुलगी आज दुसऱ्याच्या स्वाधीन मला करावी लागणार आहे. बापाच्या पोटामध्ये कालवा कालव दुःखाचे होते दादा. पाहता पाहता साखरपुडा होतो. साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची सुद्धा तारीख काढली जाते दादा. जशी लग्नाची तारीख काढली जाते, लग्नाच्या आदल्या दिवशी लग्न वर्तण्याचा दिवस म्हणतात, आमच्याकडे लग्न काढण्याचा दिवस म्हणतात. नवरदेवाकडली सगळी मंडळी येतात, लग्न वर्तण्याचा कार्यक्रम करतात. बाप त्या लग्न वर्तण्याच्या मंडपाच्या एका अशा त्या पोलाला उभा टाकलेला असतो, एका बांबूला उभा टाकलेला असतो, असा पाठ देऊन तक्क्या देऊन बाप उभा टाकलेला असतो. ज्यावेळेस ती मुलगी सजून धजून अलंकार अंगावर परिधान करून त्या लग्न मंडपात येते ना, त्यावेळेस पात्र बापाच्या डोळ्यामध्ये दुःखाच्या अश्रूच्या धारा असतात. पण रडावं तर हा कार्यक्रम कोण पार पाडील? संध्याकाळचा स्वयंपाक कोण करील? उद्या येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कोण करील? सगळ्यांची व्यवस्था आचारीला कोण आणील? मंडपवाल्याचे व्यवस्थित मॅनेजमेंट कोण करील? हे सगळे विचार बापाच्या डोक्यात असतात. दुःखानं हृदय दाटलेलं असतं, पण त्याला ते दुःख प्रगट करता येत नाही दादा. पाहता पाहता लग्न वर्तण्याचा सुद्धा कार्यक्रम होतो, हळदीचा कार्यक्रम होतो. हे सगळे कार्यक्रम बापाच्या नजरेसमोर दिसत असताना बाप भरलेल्या दाटलेल्या अंतकरणाने फक्त डोळ्याने पाहत असतो. लग्नाची तिथी जवळ येते, लग्नाचं मुहूर्त जवळ येतं. ज्यावेळी सगळी पाहुणे मंडळी येतात, वराडी मंडळी येतात, सगळ्यांचं स्वागत करायला बापच पुढे असतो. सगळ्यांचा यथोचित मान सन्मान करतो. देव बाप्पा येतात, नवरदेवाला बोलवतात, नवरीला बोलवतात, सगळं स्टेजवर घेतात. आणि सावधान म्हणून ज्यावेळेस पहिली मंगलाष्टिका होते ना, त्यावेळेस मात्र आता बापाच्या हृदयाचा बांध फुटणार. पण तो बाप तसाच त्या हृदयाला कंट्रोल करण्याचा धीर बाप देत असतो बघा. पाहता पाहता 5 मंगलाष्टिका होतात. शेवटची मंगलाष्टिका देव बाप्पा म्हणतात, आता सावध सावधान समयो. शेवटची मंगलाष्टिका होते. बाप एका मंडपाच्या कोंट्यात उभा टाकत असतो आणि अंतकरण दाटून आलेलं असतं. पण आता जर मी रडायला लागलो ना, आता जर मी कोलमोललो ना, आलेली पाहुली मंडळ जीव कोण घालील? त्यांचा पाहुणचार कोण करील? हा बापाच्या अंतकरणात विचार असतो दादा. पाहता पाहता सगळ्या वराडी मंडळीला जेवण देतो. पुन्हा कन्यादानाचा कार्यक्रम करतो. कन्यादान करत असताना आपल्या अश्रूच्या धारेने त्या मुलीच्या पायाचं कन्यादान करणाऱ्या जगामध्ये फक्त बाप असतो दादा. कन्यादान करून ज्यावेळेस मुलगी तिच्या पतीसोबत सासरला निघते ना, सगळ्या गावची लोक खेड्यामध्ये जमतात बघा. सगळ्या गावातल्या सगळ्या माता मावल्या जमल्या असताना ती नवरी मुलगी जी असते ना, एकाच्या गळ्याला पडते आणि आक्रोश करते, रडते दादा. आईच्या गळ्याला पडते, आईसोबत रडते. छोटा भाऊ असतो, त्या भावाच्या गळ्याला पडते, रडते. तेवढ्या गर्दीमध्ये फक्त ती तिच्या नजरेनं बघत असते, ते माझा बाप कुठल्या कोपऱ्याला उभा टाकला आहे. तिची नजर फक्त बापाला शोधत असते दादा, एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा. परत आईकडे जाते ना, आईला म्हणते, अगं आई ग, पप्पांची काळजी घेत जा बरं का, पप्पा फार हळ्या मनाचे आहे. अगं माझ्या पप्पांनी आमचे कोड कौतुक पुरवण्यासाठी त्यांनी कधी कधी जेवण केलं का नाही हे मला तर कळत नाही. कधी कधी उपाशी राहून स्वतः उपाशी माझे पप्पा राहिले, पण आमच्या कोड कौतुक आणि आमचे लाड पुरवण्यासाठी त्यांनी अगं उभं आयुष्य झिजवलंय. त्यांना वेळेच्या वेळेला जेवण देत जावं, त्यांची आई तू काळजी घेत जावं. अरे ही म्हणणारी फक्त मुलगीच लागते दादा घरात, दुसरं कोणी म्हणू शकत नाही. पाहता पाहता ज्यावेळेस गाडीत बसते त्यावेळेस तो बाप एका कोंट्यामध्ये उभा टाकलेला असतो आणि ती मुलगी पळत पळत बापाकडे जाते, बापाच्या गळ्याला गलबलते, मिठी मारते आणि आपल्या अश्रूच्या धारा मोकळ्या करते दादा. त्यावेळेस बाप म्हणतो, आता जर हिच्याजवळ जर मी रडायला जाऊ तर रडता रडता जर हिचा जर धीर सुटला तर हिला धीर देणाऱ्या या जगात दुसरं बापाशिवाय कोणी नाही. बाप संयम ठेवतो. तर या जाऊ दे बेटा, नको काळजी करत जाऊ. जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल ना, अर्ध्या रात्री तुझा बाप जिवंत आहे तुझ्यासाठी, केव्हाही फोन कर, एका क्षणामध्ये मी तुझ्याजवळ तयार राहीन, हा बाप म्हणतो.
आणि पाहता पाहता मुलगी निघून जाते आणि निघून गेल्यानंतर आचार्याचे पैसे देतो, मंडपवाल्याचे पैसे देतो, सगळ्याचे पैसे देतो, सगळ्या पाहुणे रावळ्यांना निरोप पाठवतो, सगळ्यांना नमस्कार करून स्वागत करून पाठवतो आणि पळत पळत घरात येतो, 4 भिंतीच्या रूमचा दरवाजा लावतो, क्वाटवर पडतो, उशी छातीला लावतो ना, आपल्या अश्रूच्या धाराला वाट मोकळी करून देणारा फक्त बापच असतो बघा. दादा बापाची जागा या जगतामध्ये दुसरं कोणी घेऊ शकत नाही. बाप बाप असतो. जसा आता पार्वती मायाला जरी हिमालय जरी पर्वत असेल दादा, लक्ष देऊन ऐका, आपण ज्यावेळेस पार्वती मायाला शिवजी सोबत पाठवतो ना, ज्यावेळेस पार्वती मैया हिमालयाच्या गळ्याला पडते, ढसाढसा रडते, त्यावेळेस हिमालय सुद्धा पहाडासारखा जरी हिमालय असेल पण त्याच्या सुद्धा डोळ्याला धारा लागता. आता शिवजी सोबत पार्वती कैलासावर आलेली आहे. आता शिव पार्वतींचा व्यवहार चालू झालेला आहे.